70 गाड्यामध्ये जोडणे लागला बा. ठीक आहे. चक्करला चालले ना? कुठला आहे पाहुणे बैल? गिरणारा. तालुका? नाशिक तालुका, जिल्हा नाशिक. नाशिक तालुका. तिकडं पळतो ना हा बैल? सातारा साईडला. घोड्यात पळतो ना? घोड्याच काय ना आपलं? शिवा. नमस्कार पाहुणे. नमस्कार. काय नाव बैलाचं म्हटलं आपल्या? भावशा ना. घोड्यात पळतो, बैलात पळतो ना? गिरणारा ना. आणि तिकडं सातारा छकडीमध्ये कोणात पळतो हा बैल? बैल आता मागच्या वेळेस ना लक्षामध्ये पळाला होता. लक्षामध्ये का? आणि एक काय नाव रे एखादा? संतोष घरात. हा हा हा. त्या बैलात पळतो का? हा त्या बैल. कोणत्या खांदी पळतो हा बैल? डाव्या चारी खाली पळतो. हा ना. तुमच्याकडे आता किती बैल आहे? 2 बैल आहे ना? 2 बैल. पक्ष आणि याचं काय नाव? भावशा. तर मग आता किती दिवसांनी भरते तुम्ही गाड्या साधारण? असं आहे ज्यांच्या मूड बघून जेव्हा बैल घरी जेव्हा उड्या मारताना घरी उड्या मारायला लागले लगेच भरायची गाडी. भरायची ज्यावेळेस त्यांचा मूड असतो त्याच वेळेस गाडी भरायची. हा ना. इतर वेळेस गाडीच भरायची? इतर वेळेस गाडी भरायची नाही. जेव्हा त्या बैलाचा मूड तेव्हाच गाडी भरायची ना. नाही तर लोक काय करते आजकाल जत्राचे कडे चालू झाले का दिवसाला 2 दिवसाला लगेच गाड्या भरतात. बैलाचे मूड असतं तसं नाही करायला पाहिजे ना. तसं नाही करायचं. बैलाचा जेव्हा मूड असेल बैल एकदमच फ्रेश आहे, आपल्याला एकदम व्यवस्थित आहे, काय अडचण नाही त्याला असं. आणि मग ते भरायची गाडी कधीच भरायची. हा. आणि तेव्हाच तो काम देतो. मग काम देतो असं. इतर वेळेस भरला का मग तो बैल काम देत नाही. मग आपला नुकसान होतं ना. भाड्या तोडे येते किंवा हा असं. फ्रेश नाही मग बैलाला मुख्य चित्रपाला नाव ठेवण्यात. नाही तुमचं एक आवडलं मला. म्हणजे जे कसं बैल घरी मस्ती करायला लागले का तेव्हाच गाडी भरायची बॉस है ना. एकदम भारी नियोजन. चला. घोड्याचं काय नाव म्हटलं आपल्या? शिवा ना. ठीक आहे. आज जोडणे लागला ना? साधारण 60-70 गाड्या असतील आज. 70 गाड्यामध्ये जोडणे लागला बा. ठीक आहे. चक्करला चालले ना? हा.